विलिनीकरणाच्या चर्चेची जबाबदारी माझ्यावर होती। 12 तारखेला विलिनीकरणाची घोषणा होणार होती। जयंत पाटलांचा गौप्यस्फोट। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करणं योग्य होईल हे सगळ्यांना वाटलं, तर त्यांना प्रमुख करणं आमचा प्रयत्न। उपमुख्यमंत्री पद हे सगळ्यात महत्त्वाचं पद। छगन भुजबळांची प्रतिक्रिया। पार्थ पवार आणि शरद पवारांमध्ये गेल्या 1 तासापासून बैठक सुरू। शरद पवारांना शपथविधीला येण्यासाठी आग्रह करत असल्याची माहिती। आधी एकत्र यायचं आणि बाकीचे निर्णय नंतर घ्यायचे असं दादांनी ठरवलं होतं। विलिनीकरणाच्या चर्चेची जबाबदारी माझ्यावर होती। जयंत पाटलांचा गौप्यस्फोट। शरद पवार आणि अजित पवारांमध्ये झालेल्या 17 जानेवारीच्या बैठकीचा व्हिडिओ समोर। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात बैठक झाल्याची माहिती। बैठकीचा व्हिडिओ न्यूज 18 मराठीच्या हाती। बारा तारखेला विलिनीकरणाचा निर्णय जाहीर करण्याचा होता। अजितदादा आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा झाली होती, मात्र चर्चांवर आता खंड पडला। शरद पवारांच्या वक्तव्यानं विलिनीकरणाच्या चर्चा धुसर। आघाडीची इच्छा होती ती खुली हवी ही आमची इच्छा। आघाडीची इच्छा होती ती खुली हवी ही आमची इच्छा। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत ही दादांची इच्छा होती, ती आमची ही इच्छा। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीच्या संदर्भात मला माहिती नाही। सुनेत्रा पवारांसोबत कोणतीही चर्चा झाली नाही। शपथविधीबाबत शरद पवारांची प्रतिक्रिया। तर मोठी बातमी आहे, कारण भुजबळ, तटकरे, पटेल देवगिरी निवासस्थानी दाखल झालेले आहेत। सुनेत्रा पवारांसोबत भुजबळ, तटकरे, पटेल यांची बैठक होतीये। देवगिरीवर राजकीय घडामोडींना आत्ताच वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। पार्थ पवार आणि शरद पवारांमध्ये बैठक सुरू आहे। तर गेले 40 मिनिटं पार्थ पवार आणि शरद पवारांची बैठक झाली। जवळपास 1 तास आता उलटून गेला। शरद पवारांनी शपथविधीसाठी उपस्थित राहावं असा आग्रह पार्थ पवार करतायत असं समजतंय। बैठक आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे सुनेत्रा पवार घेणार अशी माहिती आहे। तत्पूर्वी तुमची एक महत्त्वाची बैठक जी आहे ती देवगिरी बंगल्यावर पार पडते, काय सांगा? शांतता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक त्या ठिकाणी पार पडली। 2 वाजता विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होईल। त्यामध्ये जी औपचारिकता आहे ती त्या ठिकाणी पार पाडली जाईल। जनतेची भावना सुनेत्राबाई पवार यांची निवड त्या ठिकाणी अपेक्षित आहे। ते झाल्याच्या नंतर विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक जे अधिकृत पत्र आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते देण्यासाठी आम्ही सर्व वरिष्ठ सहकारी माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊ आणि मग त्यानंतर बाकीचं मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतील। एक भाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे नेते आदरणीय अजितदादा लक्षात नाहीत, हे दुःख आम्ही पोचवू शकत नाही। त्यांचा अस्थिकलश संबंध महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात खेड्यापाड्यामध्ये हा सुद्धा आम्ही नजीकच्या कालावधीमध्ये घेणार आहोत। महाराष्ट्र आपला मानून महाराष्ट्राला गतिमान विकासानं भूक करण्याचं त्यांचं नेतृत्व विलक्षण पद्धतीचं राहिलं। झपाटल्यासारखं काम करत संबंध महाराष्ट्राला दादांनी जी सेवा दिली त्यामुळे तो अस्थिकलश महाराष्ट्राच्या संबंध तालुक्यामध्ये
पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. शरद पवार म्हणाले की या शपथविधीबाबत काही कल्पना नाहीये. एक भाग असा आहे की मी आज एक व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओमध्ये जे बैठक दाखवलेली आहे त्यानंतर आपल्याला सर्वांनाच विदित असेल की ज्यावेळेला कृषी प्रदर्शन बारामती येथे त्या ठिकाणी झालं त्याच वेळेला ती चहापानासाठी बैठक झाली आणि त्यानंतर दस्तूर खुद्द आदरणीय अजितदादाने एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता होत आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा झाली अशी स्पष्टपणाचा खुलासा किंवा माहिती पत्रकारांशी संवाद करत असतानाच आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी दिलेली होती. हे आपल्याला सर्वांनाच ते विदित त्या ठिकाणी आहे. स्वतः शरद पवारांनी सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण जे आहे ते होणार होतं. 12 तारखेला एक भाग असा आहे की त्या दिवशी जी चर्चा झाली त्याच्याबद्दलची स्वतः माहिती आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन बारामतीमध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे. आज नंतर सविस्तरपणाने आम्ही आपल्याशी बोलतो. पद्धतीने सगळ्या घडामोडी करतात त्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने सुनील तटकरे थांबणार नाही टीका होताना पाहायला मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जनभावना लक्षामध्ये घेत आम्ही हा सामोपचाराचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. धन्यवाद. आपण पाहतोय की 2 वाजता राष्ट्रवादी खरं तर बैठक होणार होती. आपल्यासोबत तटकरेंनी काही माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी त्यांच्या भावना यावेळी व्यक्त केलेल्या आहेत. आपल्यासोबत जयंत पाटील जोडले गेलेले आहेत. जयंतजी, आपण पाहतोय की तुम्ही आज एक मोठं विधान केलं होतं. 12 तारखेला विलिनीकरणाची घोषणा होणार होती आणि त्याबद्दल तुम्ही आज स्पष्टीकरण दिलंय. तुमचं आजच्या शपथविधीबद्दलचं काही बोलणं झालं होतं का? सुमित्राबाईंशी तुमचं काही बोलणं झालं होतं का? नाही, आमची कोणतीही चर्चा आजच्या शपथविधीविषयी झाली नाही किंवा तशी चर्चा करण्याची ही वेळच नाही आहे. कारण मी परवा बारामतीत होतो त्यावेळी त्यांना भेटूनच आलो. त्यावेळी दादांचे अंत्यविधी पार पडलेला होता. काल रक्षा विसर्जन होतं आणि त्यामुळं कोणती राजकीय चर्चा करणं हे त्यावेळी शक्य नव्हतं आणि अपेक्षितही नव्हतं. त्यामुळं अशी कोणतीही चर्चा ही आमची झालेली नाही. जयंतजी, मला अजून एक प्रश्न विचारावासा वाटतोय की तुम्ही म्हणता की 12 तारखेला घोषणा होणार होती, मात्र आत्ता या 2 दिवसांमध्ये तुमची कोणतीही चर्चा झाली नाहीये. तरी सुद्धा शरद पवारांसोबत काही बोलणं झालं होतं का? किंवा या आजपासून ते 12 तारखेपर्यंत कशा प्रकारे गोष्टी घडणार होत्या याबद्दल तुमचा काही रोडमॅप तयार होता का? अजितदादा आणि मी आणि शरद पवार साहेब बारामतीत शेवटी ज्यावेळी भेटलो त्यावेळी 12 तारखेला करूया असं त्यांचं तर मत होतं. 8 किंवा 9लाच करू, पण मीच त्यांना म्हटलं की 8-9ला जरा मी नाही आहे. मग ते म्हटले तुम्ही म्हणाल ती तारीख 10 किंवा 11 किंवा 12. मग मी म्हटलं 12 तारीख करू. 12 तारखेला आपण एकत्रीकरण करायची घोषणा नाही, मर्जरच पूर्ण त्या दिवशी करायचं अशी त्यावेळी चर्चा आमची झालेली होती. नक्कीच तुम्ही म्हणता चर्चा झाली होती, मात्र एकत्रीकरण केल्यानंतर सत्तेसोबत जायचं की विरोधात राहायचं, शरद पवारांच्या हाताखाली काम करायचं की दादांसोबत जायचं, नेमकं काय ठरलं होतं? सत्तेसोबत असणार होतात का? नाही, आता असं आहे की या चर्चेत आत्ता सत्ताकारण किंवा या बाबतीत दादांचे दिवस पूर्ण झाल्याशिवाय याच्यावर कोणतं भाष्य आज करण्याची आवश्यकता नाही. एवढी घाई करणं योग्य नाही. आपल्याकडे हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे एखाद्याच्या निधनानंतर काही काळ आपण थांबतो.
त्यामुळं अशी राजकीय वक्तव्य ही करणं फारसं उचित होणार नाही, पण मी याच्यावर सविस्तर योग्य वेळी सांगू शकेन. नक्कीच. मला खरं तर प्रश्न विचारायचा होता. दादांचं जाणं, अकाली जाणं दुःखदायकच आहे. संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला आहे. मी आत्ताबद्दल म्हणत नाहीये. ज्यावेळी तुम्ही एकत्र यायचं ठरवलं, असं तुम्ही म्हणता, तुम्ही हे विधान आज केलेलं आहे, तेव्हा ते ठरवताना तुम्ही सत्तेसोबत जाणार होतात की सत्तेविरोधात राहणार होतात? मी ज्या दिवशी दादांचं निधन झालं त्या दिवशी संध्याकाळी देखील याच्यावर सविस्तर माझी दादांच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना या सगळ्यांच्यावर मी भाष्य केलेलं आहे. आता सध्या मी आपल्याला हेच सांगतोय की सत्ताकरणाची चर्चा आत्ता करणं योग्य नाही, कारण आपल्या नेत्याचं निधन झालं आहे, ज्यांच्याबरोबर गेले 8-10 महिने अनेक बैठका मी केल्या आणि चर्चा झाली. माझाच विश्वास या क्षणात बसत नाही की दादा आपल्यात नाही आहेत आणि त्यामुळे झालेलं जे दुःख आहे ते प्रचंड मोठं आहे. त्यामुळे कुठली राजकीय भूमिका सांगणं आणि त्याविषयी भाष्य करणं हे आज संयुक्त आहे असं मला वाटत नाही. आदरणीय पवारसाहेबांनी सकाळी मी असं ऐकलं मगाशी की त्यांनी भाष्य केलेलं आहे की 12 तारीख ठरलेली होती आणि त्यामुळं एकत्रीकरणाची प्रक्रिया ही करण्याविषयी जर दोन्ही बाजूंची तयारी असेल तर ती एकत्रीकरणाच्या प्रक्रियेची पावलं ही पुढं जाऊ शकतात. मला माहीत नाही की आज त्यांच्या विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आहे आमदारांची. आमदार बहुसंख्य आमदार जवळपास 99% आमदार या मताचे आहेत असं अजितदादा नेहमी सांगत आले आणि त्यामुळं आमदारांनी त्यांची भूमिका काय आहे, त्यांच्या नेत्यांनी त्यांची भूमिका काय आहे हे स्पष्ट केल्यावर याबद्दल पुढं बोलणं उचित ठरेल. जयंतजी, मी शेवटाकडे येते. पुन्हा एकदा तुमच्याच विधानाचा सूर पकडून मी बोलते. आपण असं मानूया की सुमित्राताई याबद्दल अनभिज्ञ होत्या, पण तरीसुद्धा कोणत्या प्रकारचा दबाव त्यांच्यावर होता असं वाटतंय का? त्या कोणत्या कारणामुळे शपथ घ्यायला तयार झाल्या? शेवटी यावर मी भाष्य करणं उचित नाही. सुनेत्रा वहिनींची माझी यापूर्वी देखील एकदा बैठक झालेली होती 3 महिन्यापूर्वी आणि कालही परवा मी त्यांच्या तिथून निघताना त्यांना भेटूनच निघालो. त्यामुळं आता त्यांचा पक्ष त्यांचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे, त्यामुळे त्याच्यावर कोणतंही भाष्य करणं हे उचित आहे असं मला वाटत नाही. बरं दादा, मला अजून एक प्रश्न शेवटचा विचारावासा वाटतोय की खासदार सुनील तटकरे यांनी विलिनीकरणाच्या बैठकीचा व्हिडिओ फेटाळला. हा तर कृषी प्रदर्शन भरलं होतं त्यावेळेचा, म्हणजे अजितदादा तिथे गेले, त्यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतली होती. आता त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकत्र येण्याबाबत चर्चा झाली अशी ही माहिती दादांनी सांगितली. विलिनीकरणावर पुन्हा एकदा खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलंय. नाही, शेवटी आम्ही 16 तारखेला रात्री माझ्या घरी भेटलो सगळे आणि पहाटे उठून शरद पवार साहेब गव्हर्नर तिथं 9:30ला येणार होते. त्यामुळे ह्या सगळ्या चर्चा साहेबांच्या समोर घडाव्यात अशी मी त्यांना विनंती केली. त्यांना मी हेही विनंती केली की तुम्ही तुमच्या पक्षाच्या अध्यक्षांना घेऊन आलात तर अधिक सोयीचं होईल. त्यांना जमत नसेल तर तुम्ही एकटेच या, पण एकदा पवारसाहेबांच्या समोर याची चर्चा करू. त्याप्रमाणे पहाटे 3 वाजता 4 वाजता उठून मी गाडीने गेलो, अजितदादाही गाडीने तिकडं गेले. इथं जे जमलेले मुंबईत माझ्या घरी होते 10:30-11पर्यंत आम्ही एकत्रित होतो, ते सगळेच तिथं गाडीने पोचले. सकाळी 8 ते 9:30 याच्यावर मी तर 7:30लाच पोचलेलो होतो. 8 ते 9:30 याच्यावरच चर्चा झाली. कृषी प्रदर्शनाची, कारण माझ्या वडिलांची पुण्यतिथी होती त्यामुळं कृषी प्रदर्शनासाठी मी तिकडे जाईन हा प्रश्नच उद्भवत नव्हता, कारण मी नेहमी माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीला इस्लामपूरला, उरण ईश्वरपूरला थांबतो आणि त्यामुळं मला तिथं थांबणं गरजेचं होतं. पण तरी देखील मी बारामतीला गेलो कारण ह्या विषयाची चर्चा होती. कृषी प्रदर्शनाची चर्चा आणि कृषी प्रदर्शना भेट हा आमचा इंटरेस्ट नव्हता. योगायोगाने गव्हर्नर ज्यावेळी आले त्यावेळी त्यांच्याबरोबर उद्घाटनाच्यासाठी सगळे गेले, त्यावेळी तिथंपर्यंत आम्ही सगळे गेलो आणि मग तिथून लगेच मी इस्लामपूरला रवाना झालो. नक्कीच. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.